हाय हॅलो नमस्कार, मी सुप्रिया. कसे आहेत सगळे? मजेत ना? तर आजच्या आणखी एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि कालच्याच व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेत की प्रमिलाचा बड्डे झाला आहे आणि खरं तर मला तिला रात्री रवा केक बनवून द्यायचा होता, पण ती आळंबी आणल्यामुळे ना ते राहून गेला केक बनवायचं. त्याच्यामुळं मी आज बनवते, त्याची थोडीशी रेसिपी तुम्हाला दाखवते. तर स्टेट घेऊन ही जी वाटी आहे त्या वाटीचं मेजरमेंट घेतलेलं आहे, म्हणजे 1 वाटी रवा, 1 वाटी साखर आणि अजून एक गोष्ट मी याच्यामध्ये ॲड करणार आहे ती म्हणजे गव्हाचं पीठ 1 वाटी. तर ते मी आता तुम्हाला सगळं ॲड करून दाखवते. पहिल्यांदा एका बाउलमध्ये ज्या वाटीचं मेजरमेंट सांगितलेलं आहे त्या वाटीने मी पाव वाटी दही आणि अर्धी वाटी तेल असं घेतलेलं आहे आणि छान असं ते मिक्स करून घ्यायचं. ते पूर्ण एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं. इथं बऱ्यापैकी एकजीव झालेला आहे. त्याच्यामध्ये मी आता मिक्सरमध्ये वाटून घेतलेला रवा आणि साखर असं जे मिश्रण आहे ते त्याच्यामध्ये ॲड करते आणि ते छान असं मिक्स करून घ्यायचं. बऱ्यापैकी ते सुक्कं होतं मिश्रण, कारण रवा ॲब्झॉर्ब करून घेतो सगळं तेल वगैरे. तर मी ह्या 3rd टाईम म्हणजे 3ऱ्या वेळेला केक बनवतो आहे आणि तो पूर्णपणे सक्सेसफुल झालेला आहे. कारण मी बऱ्याच वेळा फसायचं म्हणून मी करायचा कंटाळा करायची. ते इथे व्यवस्थित झालेलं आहे आणि इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ टाकलेलं आहे. तर आता बऱ्यापैकी उत्साह आला आहे मला केक करण्यासाठी, कारण हा बऱ्यापैकी जमला आहे. त्याच्यानंतर मग थोडं थोडं करून दूध ॲड करून छान असं स्लरी टाईप मिश्रण करून घ्यायचं. आता त्याच्यामध्ये दूध पावडर ॲड केले पाव वाटी. त्यानंतर एसेन्स टाकायचा जो तुमच्याकडे अवेलेबल असेल तो. हा व्हॅनिला एसेन्स होता, ते 3 थेंब टाकलेले आहे. इसेन्स टाकल्यानंतर मग त्याच्यामध्ये बेकिंग पावडर 1.5 चमचा आणि अगदी चिमूटभर 2 चिमूट खायचा सोडा टाकले आणि त्याच्यावर असं दूध थोडंसं टाकायचं, म्हणजे पूर्ण ते फसफसतं आणि छान असं आपला केक हलकं, म्हणजे जे केकचं मिश्रण असतं ना हलकं होऊन जातं. बघू शकता इथे किती छान असा फेस सुटला आहे आणि ते पूर्ण असं छान मिक्स करून घ्यायचं आणि ते आपलं मिश्रण तयार होतं आहे आणि बऱ्यापैकी झालेलं आहे. आता ते तुम्हाला दाखवते मी. बघू शकताय पुढे पळीने कसं छान असं अगदी स्लरी टाईप पडते. फायनली आपलं केकचं मिश्रण तयार झालेलं आहे आणि दुसरीकडे मी आपला कुकरचा डबा असतो त्याला तेल आणि गव्हाच्या पिठाने ग्रीस करून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये छान असं मिश्रण ओतून घेऊन थोडं टॅप केलं. त्यानंतर बेदाणे पण वरून टाकले आणि कुकर मी आधीच प्रीहीट करायला ठेवला होता. बरोबर 6:15 वाजून 5 मिनिटांनी मी हा केक बेक करायला ठेवला होता. तर इथे छान असा आपला केक बेक झालेला आहे आणि त्याचं काहीसं टेक्स्चर असं होतं आणि इतका सुंदर दिसत होता ना की अप्रतिम. आता प्रमिलाचे रिॲक्शन बघूया चला. काय केक, ओ माय गॉड. हां, रवा आणि हे आहे त्याचं गव्हाचं पीठ. कट करून बघ पटकन. चला काय करायचं, केक खायचा असं तो दाखव जरा पीस असं मस्त. हॅलो, खाऊन बघ. व्हिडिओ कॉल कर, तुला केक दाखव. कसं झालं? फायनली बड्डे गर्लला केक खूप आवडला आणि घरातल्यांना पण खूप आवडला. तर असा केकचं टेक्स्चर होतं बघू शकताय. आणि पुन्हा भेटू आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.